कोपरगाव तालुक्यातील चासनळी परिसरात महाबीज कंपनीचे TDP 612 या वाणाचे सोयाबीन बियाणे पेरलेल्या शेतकऱ्यांनी उगवण अत्यंत कमी झाल्याचा आरोप केला आहे। अनेक शेतकऱ्यांच्या शेतात केवळ 10 ते 15% उगवण झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। चासनळी येथील शेतकरी कमलाकर चांदगुडे लॉट क्रमांक 253 यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी या बियाण्याची उगवण क्षमता अत्यंत कमी असल्याचा दावा केला आहे। पेरणी, मजुरी, खत व इतर खर्च करूनही अपेक्षित उगवण न झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। संबंधित बियाण्याची तातडीने तपासणी करून पंचनामा द्यावा, दोषी आढळल्यास शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी आणि या प्रकरणाची कृषी विभागाने सखोल चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी नवनाथ उल्हारे। दिनांक 9 जुलै रोजी महाबीज कंपनीचा 612 या लॉट क्रमांक 253 या जातीचं सोयाबीनचं बियाण्याची पेरणी आमचे मित्र प्रगतशील शेतकरी कमलाकरजी चांदगुडे यांच्या शेतात बियाची पेरणी केली असता आज अखेर 612 या जातीच्या बियाची उगवण अतिशय कमी प्रमाणात फक्त 5 ते 10% झालेली असून संबंधित तालुका कृषी अधिकारी व बियाणे कंपनीचे अधिकारी येऊन गेले, परंतु त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया न देता किंवा दूषित बियाणाविषयी कुठलीही कार्यवाही ही या गट आश्वासन न देता आणि या गटामध्ये काहीच नाही केले। आमचे मित्र कमलाकरजी चांदगुडे यांना अतिशय शेती कमी असून त्यांनी हे जे दूषित बियाणे पेरल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान व इतर गोष्टीचं बघता सरकारने व कृषी महाबीज कंपनीच्या बियाण्याच्या अधिकाऱ्यांनी योग्य ती कार्यवाही करावी व दखल घ्यावी ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने चासनळीमधून आम्ही सगळे एकमुखीने मागणी करीत आहेत। या लॉटचं जे बियाणं आहे आता ते अजून 4-5 शेतकरी असे आहेत की त्यांच्याही शेतामध्ये बियाण्याची उगवण झालेली नाही। आज रोजी शेतकऱ्याचा झालेला खर्च व हे सगळं बघता आणि दुबार पेरणी व पावसाची परिस्थिती बघता या लोकांनी या शेतकऱ्यांनी काय करावे, कोणाकडे दाद मागावी ही सर्व परिस्थिती बघता सर्व चासनळीमधील शेतकरी बांधव व इतरांच्या वतीने आम्ही एकमुखी मागणी करत आहे की याची सविस्तर उच्चस्तरीय बियाणे महामंडळाकडून चौकशी व्हावी व या शेतकऱ्याला योग्य ते न्याय मिळावा, अन्यथा आम्हास उचित कार्यवाही केल्याशिवाय पर्याय राहणार नाही। चासनळी गावामध्ये TDP या शाखेतून महाबीज कंपनीचं 612 हे बियाणे विकण्यात आलं। त्याचा लॉट नंबर 253 असं 12-13 शेतकऱ्यांना त्या लॉटचं बियाणं गेलं। त्याच्यातले 8 ते 9 शेतकरी असे का त्या बियाण्याची उगवण क्षमता ही फक्त 5 ते 10% झालेली आहे। तर ह्याची आम्ही कंप्लेंट कृषी खात्याला केल्यानंतर कृषी अधिकारी सोनवणे साहेब व महाबीज मंडळाचे एक अधिकारी आले व सगळे प्लॉटची त्यांनी पाहणी केली। पाहणी केल्यानंतर असं कुठलाही ठोस त्यांनी उपाययोजना किंवा आश्वासन असं काही दिलेलं नाही शेतकऱ्यांना की ठीक आहे तुमचं हे बियाणं फेल आहे असं काही न बोलताच ते निघून गेलेले। त्याच्यामुळं हे ज्यांचे उगवलेले नाहीये बियाणे ते शेतकरी संभ्रमात आहे। तर शासनाने योग्य ते विचार करून ह्या अल नॅनोच्या सावटाखाली जे शेतकऱ्यांनी कष्ट करून थोडेसे पैसे जमवून ही बियाण्याची पेरणी केलेली आहे, आता ती पण गेलेली आहे, तर शेतकऱ्यांनी करायचं काय याचं काहीतरी एक निर्णय झाला पाहिजे अशी मी आमच्या चासनळी ग्रामस्थांच्या वतीने मागणी करतोय। मी कमलाकर रावसाहेब चांदगुडे चासनळी, माझ्याकडे 2 एकर शेती आहे आणि त्यातही महाबीज कंपनीचं बी घेऊन ते त्याच्यात खराब झालेले ते बी मला आलं कुजले, माझी फसवणूक झालेली आहे। माझ्या बरोबरही 6-7 शेतकरी आहेत, इथं सुरेश चांदगुडे पण आहेत, काहीला चांदगुडे पण आहेत, असे बरेच शेतकरी इथं त्यांना त्या बियाणाची भरपाई परत त्यांनी कंपनी द्यावी, सगळे अधिकारी इथं येऊन गेले। असं 612 महाबीज या कंपनीचं 253 तर शासनाने त्वरित काळजी घ्यावी।